आता आंबे खायला कोकणात जायची गरज नाही। कराड शहरात 45 वर्षांची परंपरा असलेले सुप्रसिद्ध आंबेवाले जाधव बंधू दुशेरेकर यांचे गोड व सुगंधी आंबे मिळणार विट्यात। जगप्रसिद्ध आंबा देवगड हापूस आला आता आपल्या विटा शहरात। एका महिन्यात आंबा खराब झाल्यास आंबा मिळणार बदलून। चला तर मग आजच संपर्क करा सुप्रसिद्ध आंबेवाले जाधव बंधू दुशेरेकर यांना। संपर्क नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। आजच्या स्पर्धेच्या आणि वेगाने बदलणाऱ्या युगात केवळ पारंपरिक शिक्षण पुरेसं राहिलं नाही। शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी कौशल्य आधारित शिक्षण आत्मसात केले तरच उज्ज्वल भविष्य घडू शकते, असे प्रतिपादन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक पृथ्वीराज बाबा पाटील यांनी केले। विटा येथील आदर्श कॉलेजच्या वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। या कार्यक्रमास लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य ॲडव्होकेट वैभव पाटील, उपाध्यक्ष प्राध्यापक दिलीप देवकाते, सल्लागार संदीप साखरे, प्राचार्य डॉक्टर UK मोहिते, प्राध्यापक डॉक्टर निवासराव वरेकर, प्राध्यापक सूर्यकांत शिंदे, प्राध्यापक डॉक्टर उत्तम थोरात, प्राध्यापक डॉक्टर राजेसाहेब संदे, प्राध्यापक गजानन चौगुले तसेच सायन्स विभागाचे कदम यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना पृथ्वीराज बाबा पाटील म्हणाले की वाढत्या बेरोजगारीवर मात करायची असेल तर विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाशी जवळीक साधली पाहिजे। आजच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता AIला मोठे महत्त्व प्राप्त झालं असून येणारा काळ हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा असणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी आत्तापासूनच योग्य नियोजन करून कौशल्य विकसित करण्यावर भर द्यावा। ते पुढे म्हणाले, ध्येय स्पष्ट असेल तर यश निश्चितच मिळतं। अपयशासाठी नशिबाला दोष देण्यापेक्षा योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक आहेत। मात्र यशाच्या वाटचालीत मानवी मूल्य आणि भावना जपणेही तितकंच महत्त्वाचं आहे। तेव्हाच विद्यार्थी एक चांगला आणि जबाबदार नागरिक बनू शकतो। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी आदर्श कॉलेजच्या प्रगतीचा गौरव करत सांगितले की परिसरातील अनेक कॉलेजांशी स्पर्धा करत आदर्श कॉलेजने अल्पावधीतच उच्च शैक्षणिक दर्जा निर्माण केला आहे। विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी मिळवलेले यश संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरले। ते पुढे म्हणाले की हनुमंतराव पाटील यांचे स्वप्न होते की या भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी बाहेर जावे लागू नये। हे स्वप्न साकार करण्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्न करत आहे। गोरगरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा कायम प्रयत्न असल्याचं त्यांनी नमूद केलंय। कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य डॉक्टर UK मोहिते यांनी प्रास्ताविकासह महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर केलाय। जिमखाना विभागाचा अहवाल प्राध्यापक सूर्यकांत शिंदे, सांस्कृतिक विभागाचा अहवाल प्राध्यापक डॉक्टर उत्तम थोरात आणि राष्ट्रीय सेवा योजनेचा अहवाल प्राध्यापक गजानन चौगुले यांनी वाचून दाखविलाय। यावेळी गेल्या वर्षभरात विविध शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय। तसेच राष्ट्रीय पातळीवरील सांस्कृतिक महोत्सवात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचाही विशेष गौरव करण्यात आलाय। याच प्रसंगी महाविद्यालयाच्या वार्षिक अंजिरा अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका स्नेहल कांबळे आणि प्राध्यापक सनी काळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉक्टर निवासराव वरेकर यांनी केले। या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि स्पर्धांमध्ये यश संपादन केलेले विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।